गुड्डू पाटील साऊंड इंजिनियर आणि त्यांनी पुण्यावरून येऊन भोंगे लावले, पण एकही रुपया कुणाकडून घेतला नाही. त्या गुड्डू पाटलांचं निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या 4 मुली आहेत. एक मुलगी 12वीला, एक 10वीला आणि 2 आणखीन छोट्या मुली आहेत. त्या मुलींचा उदरनिर्वाह आहे, त्यांची पत्नी आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे आणि एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या साऊंडवाल्या मित्रांना एकत्र करून अंतरवाली सराठीमध्ये त्यांनी ते भोंगे घेऊन आले होते. त्या गुड्डू पाटलांच्या कार्याला सलाम आहे, पण त्या गुड्डू पाटलांच्या परिवाराला जपणं हे आपलं कर्तव्य आहे. त्या परिवारासाठी मदत करूया आणि स्कॅनर देतो आहे, स्कॅनरवरती ज्याला जेवढी मदत जमेल तेवढी त्यांनी करावी. कारण बांधवांनो, 100, 200, 400-500 रुपये आपण सहज कुठेही खर्च करतो, पण त्या 400-500 रुपयामुळे एखाद्याचं कुटुंब आयुष्यभर जगणारं असेल तर नक्कीच त्याला मदत म्हणून आपण मदतीचा हात दिला पाहिजे, हे मला वाटतं. माझ्या पद्धतीने मी मदत करतोच आहे, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने मदत करा. हे स्कॅनर इतर कुणाचंही नाही, तर त्यांच्या घरच्यांचं स्कॅनर आहे, त्यांचं स्कॅनर आहे, तर आपण त्याच्यावरती मदत करा. आपला मित्र उदय भिसे पाटील. हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवा आणि गुड्डू पाटलांच्या कार्याला सलाम आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे. भावपूर्ण श्रद्धांजली देऊनच नाही थांबायचं, तर त्यांना मदतसुद्धा आपण सर्वांनी करूया. आणि अशाच पद्धतीने आपल्या समाजातल्या वेगवेगळ्या स्तरावरच्या बांधवांची प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांना सुद्धा आपण मदतीचा हात देण्याचं काम करत राहिलं पाहिजे, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे. भेटूया. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.